मित्रांनो नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती पहिल्यांदाच आलात असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण सारे व्हिडिओचा खूप सारा आनंद घेत जाल. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक वेगवेगळ्या विषयांवरती नेहमीच काही ना काही चर्चा चालू असते. महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात हॉट टॉपिक आणि सगळीकडे चर्चित असा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील. आता मनोज जरांगे पाटील कोण आहेत? मनोज जरांगे पाटलांचं काम काय आहे? मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात आता किती महत्वाचे आहेत हे आपण रोज टीव्हीवरती याच्यावरती पाहत असतो बातम्यांमध्ये. त्यामुळे आपण ते मी सांगणार नाही. तुम्हाला माहिती आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे एक उपोषण करते. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील कोण आहेत हे महत्वाचं नाही, परंतु आता मनोज जरांगे पाटलांचं राजकारण किती महत्वाचं आहे हे मात्र समजते. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेच्या राजकारणामधून माघार घेतली. आम्ही विधानसभा निवडणूक लढणार नाही, मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने बघा. आम्हाला ज्यांना पाडायचे त्यांना आम्ही पाडू आणि ज्यांना जिंकवायचे त्यांना आम्ही जिंकवू. ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका मला वाटतं निम्म्या तरी मराठा समाजाला पटलेली नाही. त्याची कारणं पण तशीच आहेत. आज मनोज जरांगे पाटलांनी जर निवडणूक लढवली नाही तर याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला होणार नाही. याचा फायदा हा महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना होणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील ही भाजपचे विरोधक, भाजप हा त्यांचा शत्रू असल्यासारखं मनोज जरांगे पाटील नेहमी फडणवीस, भाजप यांच्याविषयी बोलत असतात. आणि त्याच्यामुळं त्यांचा मराठा समाजातला जो एक वोटर आहे तो पूर्णपणे मनोज जरांगे पाटलांसोबत आहे आणि महायुतीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक न लढवणं हा खूप मोठा धोका हा महायुतीसाठी आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या उमेदवारांना आता चिंता करण्याची गोष्ट आहे. कारण ते शेवटी पाडणार कोणाचे तर ते महायुतीचेच पाडणार. ते कुठेही शरद पवारांचे, काँग्रेसचे किंवा उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडा, त्यांचे विचार पटत नाहीत, त्यांनी हे केलं नाही, हे माहिती कधी बोलताना आपण पाहिलेलं नाही. पण मनोज जरांगे पाटील कालपर्यंत एक वेगळी भूमिका होती आणि एका रात्रीत असं काय झालं की त्यांनी सकाळी एक वेगळीच पलटी मारली आणि एक वेगळंच राजकारण आम्ही गनिमी कावात खेळतोय असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. पण आता मनोज जरांगे पाटलांची नक्की भूमिका काय आहे, ते कशा पद्धतीनं आता युटर्न घेतलेला आहे त्यांनी. त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की आम्ही युटर्न नाही, आम्ही माघार वगैरे घेतलेली नाही, तर आम्ही गनिमी कावा आहे, आम्ही मराठी आहोत, त्यामुळे आम्हाला गनिमी कामं खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि ठीक आहे, तुम्ही गनिमी कावा खेळताय किंवा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहेत, परंतु समाजामध्ये एक मेसेज असा गेला की मनोज जरांगे पाटलांना महाविकास आघाडीकडून काहीतरी ऑफर आहे का काय. महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार काँग्रेसकडून, उद्धव ठाकरेंकडून काही त्यांना देणं घेणं आहे का की ज्याच्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी एका रात्रीत पलटी मारली, भूमिका बदलली आणि सांगितलं उमेदवारी अर्ज मागे घ्या, मी कोणालाही सपोर्ट करणार नाही. ज्याच्यातून मनोज जरांगे पाटलांबद्दल एक गाढ संशय तयार होतोय. तो संशय असा आहे की मनोज जरांगे पाटील हे काँग्रेसचे आहेत का? मनोज जरांगे पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत का? की त्यांच्या शब्दावरती चालतात का? कोण म्हणतं त्यांना बारामतीमधून रात्रीच फोन आला आणि सांगितलं की तुमची उमेदवारी मागं घ्या, एकच दिवस आहे. आणि लगेच सकाळी प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारे उमेदवारी लढत नाहीत, कुठल्याही प्रकारे विधानसभा आम्ही लढत नाही, जे पण काय आम्ही आहोत ते आम्ही ज्यांना पाडायचं त्यांना पाडू. म्हणजे इतक्या अगोदरच्या एका भाषणामध्ये ते इतके पॉझिटिव्ह होते की सगळ्यांनी यायचं, कोणीही मतदानात चुकवायचं नाही, 100% मतदान करायचं आणि आपले आपले उमेदवार निवडून आणायचे. पण प्रॉब्लेम आपले असे झाले त्यांचे, कारण परळी असेल धनंजय मुंडेंचा मतदारसंघ, परळी गोपीनाथ मुंडेंचा म्हणजेच पंकजा मुंडेंचा सुद्धा मतदारसंघ, परळी, येवला आणि बीड असे काही मतदारसंघ आहेत जिथं मनोज जरांगे यांच्या विचाराच्या विरुद्ध चाललेले आहे सगळं. त्यातला पहिला मतदारसंघ म्हणजे परळी. तिथं जो विरोधातला उमेदवार दिलेला आहे धनंजय मुंडे ओबीसी, तर विरोधी उमेदवार आहे तो मराठा आहे. त्याच्यामुळे तिथं मराठ्यांच्या मतांचं विभाजन झालेलं नाही पाहिजे आणि ती एकट्टा मतं पूर्णपणे मराठा समाज म्हणून त्या व्यक्तीला, जो देशमुख म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले धनंजय मुंडेंच्या विरोधात, त्यांना पडते. आणि हेच समीकरण येवल्यामध्ये सुद्धा केलेलं आहे, जिथं ज्या छगन भुजबळांना जरांगेंचा नेहमीच विरोध आहे, त्या भुजबळांना जर आपल्याला पाडायचं असेल तर तिथल्या उमेदवाराला आपण साथ दिली पाहिजे. जर तिथेच आपला मराठ्याचा उमेदवार उभा केला तर पुन्हा मराठ्यामध्ये भांडणं होणार आणि छगन भुजबळांचा मार्ग सुकर होणार. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की त्यांनी उमेदवारी न लढणं, हा म्हणजे त्यांनी उमेदवारच उभं न करणं, हा तर भाजपसाठी धोक्याचा घंटा आहे. भाजप म्हणजे महायुतीसाठी धोक्याचा घंटा आहे. परंतु महायुतीवाल्यांना असं वाटतं की त्यांनी स्वागतार्ह निर्णय घेतला.
कदाचित मतांच्या विभाजनामध्ये भाजपला कुठेतरी फायदा झाला असता, परंतु तो फायदा भाजप बाजूला सोडून त्यांचंच कौतुक करतंय की मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो सही घेतला, एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित घेतला. पण शेवटी जरांगे पाटलांवरती जे आरोप होत आहेत की ते शरद पवारांचे खूप जवळचे आहेत, काँग्रेसचे खूप जवळचे आहेत, आता भाजपचे पण जवळचे आहेत का ते, शिंदेचे पण जवळचे आहेत का ते, उद्धव ठाकरेंचे जवळचे आहेत का, अजित पवारांचे जवळचे आहेत का, हे समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुळात काय झाले, मनोज जरांगे पाटलांनी जो लोकसभेला यांना दणका दिला, त्या दणक्याला सगळेच घाबरू नयेत. अगदी मराठवाडा तर तुफान घाबरू नये. पश्चिम महाराष्ट्रात इकडे थोडा वेळ प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु मराठवाडा तुफान घाबरू नये. त्याच्यामुळे तिथले उमेदवार रोज जरांगेंचे घरात तिथल्या त्यांच्या ह्याची उंबरं झिजवली त्यांनी आणि शेवटी त्यांच्याच मनासारखा निर्णय झाला की आमच्या विरोधात मराठा उमेदवार देऊ नका. आणि शेवटी जरांगे पाटलांचं सुद्धा म्हणणं हेच आहे की एका जातीवरती कुठं निवडणुका लढवल्या जातात का. त्यांच्या दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की जो दलित आणि मुसलमान अशी एक दलित मुसलमान आणि मराठा अशी एक मोठ बांधण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांनी ते चालूही केलं होतं. त्यासाठी ते एका धर्मगुरूला भेटले मुसलमानांच्या, त्यानंतर आंबेडकरांना भेटले, राजरत्न आंबेडकर, आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील. परंतु हे फक्त आणि फक्त दाखवण्यापुरतंच झालं. कुठल्याही प्रकारे ज्या मुसलमानांनी किंवा बाकीच्या जातीतील धर्मातील लोकांनी कुठल्याही प्रकारे मनोज जरांगेंना म्हणजे समर्थन दिलं नाही किंवा सपोर्ट केला नाही किंवा कुठल्याही प्रकारे असं सांगितलं नाही की आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यांनी सांगितलं की मराठा उमेदवारांना आम्ही मतं देणार नाहीत. म्हणून जरांगे पाटलांचं मनोबल खचलं आणि त्यांनी सरळ सांगितलं की ज्या मित्रपक्षांच्या जीवावरती आम्ही निवडणुका लढणार आहोत, पण आमचाच त्यांचा जर आम्हाला पाठिंबा नसेल तर आम्ही काय करायचं किंवा कशासाठी आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील तोंडावर जरी पडलेले नसले तरी त्यांनी निर्णय हा वेगळा घेतलेला आहे आणि ह्या वेगळ्या निर्णयामुळे 100% मराठा समाजामध्ये कुठे ना कुठेतरी याचा परिणाम भोगल. कारण अनेक जण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. करायचे, उभं राहायचे, आमदार व्हायचे हे स्वप्न अनेकांना पडलेले असतात आणि एकदमच एका रात्रीत जर असा काही वेगळा निर्णय येत असेल मनोज जरांगे पाटलांचा, जसा पाठीमागं आझाद मैदानावर जायचं आणि वाशीतनंच माघारी फिरले, त्यावेळेसही मराठी नाराज झाले होते, असं कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि मराठा समाज आहे म्हणून जरांगे पाटील आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. शेवटी मित्रांनो, बारामतीतून फोन आला, वर्षाबंगल्यावरून फोन आला, का फडणवीसांनी नागपुरातनं फोन केला की आणि कुठनं फोन केला, परंतु हे तर मात्र 100% खरं आहे की ते कुठल्याही प्रकारे आता उमेदवार देणार नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे बाकीच्यांना घाबरायची गरज नाही. बाकीचे आता फक्त ते कोणाला पाडणार आणि कोणाला जिंकवणार हेच 100% खरं आहे. आणि येत्या काही दिवसात ते घोंगडी बैठका वगैरे खूप घेणार, मराठवाडा पूर्णपणे पिंजून काढणार आणि ज्यांना पाडायचं आहे त्यांना ते 100% पाडणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला, विश्लेषण आवडलं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अनेक माहितीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.